किती वेळ लागेल, परीक्षा कसली घेतली जाणार. तर आपल्याकडे 3 टाईप झालेले आहेत. पहिला टाईप काय, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. याला तुम्ही गुगलवर जाऊन बघितला तर आपल्याकडे जेवढ्या पण विद्यापीठ आहेत पूर्ण भारतामध्ये त्याचं लायसन्स कोण देतं, UGC. ओके, ह्या कानात झालं इकडच्या, म्हणजे याच्यामध्ये रेकॉर्डिंग क्लिअर होईल. हे काय ते काय ते लय advance काम आहे. इकडच्या उजव्या कानात इकडच्या. असं हां बरोबर आहे तर का? त्या कानात चालेल ना. तोंडात आहे ना. नाही तेवढं कॅच करतं ते ते. कान अलाउड आहे ना. तर युजीसीचा तुम्ही रिसर्च करू शकता, गुगलवर आहे, ऑफिशियली आलं नाही. बरं, जरी पेमेंट आपल्याकडे आली कुणी 55,000 प्लस जीएसटी 64,900 पेमेंट दिली, तरी ऍक्च्युअल कोर्स एआयचा, कोडिंगचा किंवा डिजिटल ऍडव्हान्स मार्केटिंगचा 1 जुलै नंतर चालू होणार. हे डोक्यात ठेवा. म्हणजे आपण पेमेंट जरी घेतली, पेमेंट तुम्ही घेऊ शकता, ई पिन तुम्हाला मिळेल सगळं, पण कोर्स जसं आपण म्हणतो ना शाळा चालू होण्यानंतर फी आपण आधी घेतो, क्लिअर इथपर्यंत तोपर्यंत सांगायचं. हे का, कारण का आता मेंटॉरची ट्रेनिंग होणार आहे, आपण सीट बुकिंग करतोय. पण थोडंसं इथं करेक्ट करतो. हा त्यांनी पॅकेज जरी घेतला आणि जर हा पॅकेजची सुरुवात जरी 1 जुलैला होणार असेल, येस, तरी बाकीच्या 10 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या त्यांना युटिलाइज करतात. बाकी 10च्या 10 हे तुमचे पैसे वाया जाणार नाही. तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकता, बाकी 10 यूज करू शकता. इथपर्यंत क्लिअर. कारण की याचे मेंटॉर्स येणार. मेंटॉर्स आपल्याला तिथे एक युनिव्हर्सिटी लावली, माधव युनिव्हर्सिटी, बघितलं तुम्ही. माधव युनिव्हर्सिटीचे जे मेंटॉर्स आहेत हे सगळे एक्सपर्ट आहेत या क्षेत्रामध्ये. ते शिकवणार आपल्याला कोडिंग, ऍडव्हान्स डिजिटल आणि एआय. ओके, 3 वेगळे मेंटर किंवा जे काय असतं आपल्याला दिसतील. आपल्याला अख्खा सिलेबस येईल, परीक्षा कशी घेतली जाणार, केव्हा घेतली जाणार, परीक्षा घेतली जाणार युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन घेणार, वेल जेनिक्स परीक्षा घेण्याचा अधिकार नाही. युनिव्हर्सिटी परीक्षा देणार, जो परीक्षात उत्तीर्ण येणार, पास होणार, जे काय सर्टिफिकेट UGC कडनं मिळणार. हे सर्टिफिकेट 212 कंट्रीज मध्ये व्हॅलिड आहे. त्यांनी किती सांगितले तुम्हाला, 212 कंट्रीज मध्ये हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. कारण का मी माझ्या कंपनीचा टायप UGC करायला मला 4 वर्ष लागली होती. शिपिंगचं सर्टिफिकेट गोपा मॅम हे 2020 पासून करतात, तेव्हा आता झालंय. कारण आम्ही जेव्हा आलो होतो पहिल्यांदा झाल्यावरच सांगितलं होतं कोडिंग क्या है, तर गोपा मॅम म्हणले इसको 4 साल लगेंगे सर. बरोबर जे बोलले तसं गाडीसाठी म्हणतात तसं तसं तंतोतंत होत आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्याकडे आता लाईन लागेल कोर्सेसची. आणि बऱ्याच गोष्टी पाईपलाईन मध्ये ओके, आहेत. हा एक भाग झाला. त्याच्याबरोबर दुसरी एक संस्था आहे इंटरनॅशनल फेडरेशन है ना. या सगळ्यांचं समीकरण बांधून आपल्याला सर्टिफिकेट मिळणार, प्लस एक आयडी मिळणार. त्या आयडीला वेटेज आहे. जसं तुम्ही कुठल्या कम्प्युटर एक्झामेर मध्ये, विप्रो मध्ये जेव्हा काम करता, तुम्ही आयडी लावता आणि काम करायला जाता. हा UGCचा जो आयडी असेल ना, तुम्ही फक्त इंटरव्ह्यूच्या टेबलावर ठेवलात ना, 50% इंटरव्ह्यू तिथे पास. सेकंड तुमचं सर्टिफिकेट बोलतं. हाच कोर्स जेव्हा आपण प्रायव्हेट मध्ये करतो, HIB, ISB अशा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन घेतात, 2.5 लाख, 4.5 लाख, 7.5 लाख AI ची फी आहे. पण जर UGCचा माणूस आला आणि हा आला, पहिलं कोणाला जॉब मिळतो, UGC. कोर्सची फी कोणाची कमी आहे इथे. वाय, बिकॉज दिस इज ऑफिशियली रेकग्नाइज ऑल ओव्हर द वर्ल्ड. बिकॉज गव्हर्नमेंटचा शिक्का आहे, प्रायव्हेट मधला व्हॅल्यू नाही. कंपॅरिझन तुम्हाला आता लक्षात आलं, तुम्ही नर्सिंग फील्ड मध्ये प्रायव्हेट आणि याच्यात इथपर्यंत क्लिअर. त्यामुळे तुम्ही जरी कुणाला सांगितलं तर 10 सर्व्हिसेस चालू करू शकतो. जेव्हा या सुरू होतील तेव्हा तुम्हाला सगळं कळेल. इथपर्यंत क्लिअर. हा सेम प्लान उद्या विनोद सर घेणार आहे सकाळी 11 वाजता. पूर्ण टीमला गेस्ट सगळं बसू शकता. आपण आत असू, पण ते बाहेर प्लान घेणार आहे. पण आज जरी असो तरी ऑन करून सगळ्यांनी बसायचं. ऑन करून नाही, ते आपल्याला माहिती नाही, उद्या कळेल. सेशन ऑन करून आपण आपला ऑन करायचं. हा, म्यूट करू. नाही, ठीक आहे, काउंट वाढवला आपण ते करू शकतो. येस. त्याच्यामध्ये जो फर्स्ट पॅकेज आहे तो आहे 64,900. याच्यात या 3 सर्व्हिसेस प्लस या 10. ओके, सर्टिफिकेट फक्त या 3 सर्व्हिसेसला लक्षात ठेवा, मिक्सिंग करू नका. याच्यात तुमची स्कॉलरशिप आली, सगळं आलं. याची व्हॅलिडिटी किती आहे, 1 इयर. ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग हे तुम्हाला 3 रोटेशन मध्ये शिकवलं जाणार. 4 महिन्याचा बेसिक कोर्स आहे. कोडिंग आणि ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग 4-4-4
म्हणजे तुम्हाला 3 वेळा तो कोर्स रिपीट होता. ओके. कोडिंग जे आहे तो 12 महिने रिपीट होणार. क्लिअर एकदम इथपर्यंत. आणि याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी ज्या 4 महिन्याचं एक रोटेशन होणार कोडिंगचं, 4 महिन्याचं एक रोटेशन होणार एआयचं, आणि ते अजून clear advance- नाहीये. हा ते सांगतील ऍक्च्युली तर आल्यानंतर. हे सगळं आता कुणाला सांगायचं नाही. हे पाईपलाईन मध्ये आहे. सांगायचं जून मध्ये आमची याच्यावर पूर्ण विद्यापीठ आणि ऑर्गनायझेशन मीटिंग होणार. मीटिंग झाल्यावर सगळं तुमच्या हातात येणार. ऑफिशियल प्लान जाणार. तसा आज विनोद सरांचा प्लान आहे. त्याच्यामुळे सगळे आपल्याला पाईपलाईन करणार. पण यू कॅन स्टार्ट सेलिंग द पॅकेज इमिजिएटली. याच्याने फायदा काय होणार? किती पॉईंट व्हॅल्यू आहे? 400. बँकॉकवर आपण फोकस करतोय तुमचे डायरेक्टसाठी. याला सेल करणं खूप सोपं आहे. का? कारण का आज नवीन विद्यार्थी या एजचा आर यू सर्चिंग फॉर एआय, कोडिंग आणि ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग. याच्यामध्ये तुम्ही तुमची मेहनत घेऊन एआय एक्झॅक्टली काय गुगलवर टाका. त्याच्या चॅट जीपीटी, एआय क्लोनिंग. कोणी हा पिक्चर बघितलाय लेटेस्ट? तेरी बातों ने उलझा दिया बघितलाय? डिंपल कपाडे कुठे असते? USA. मीटिंग कुठे घेते ती? इंडिया. कसं? दिस इज एआय. एआयचे ऍडव्हान्स. तुम्ही जर पूर्वी स्टार ट्रेक सिरियल बघितली असेल है ना, ते एका जागेवर उभे राहायचे आणि तिथून गायब व्हायचे, दुसऱ्या ग्रहावर जायचे. आज एआय काय करणार? तुमचं शरीर, तुमचंच मन, तुमचं हे असे 10 रावण बनवणार किंवा 10 राम बनवणार. एक माणूस एका पोझिशनवर सगळीकडे मीटिंग घेऊ शकतो विथ डिफरंट कंटेंट. हे सोपं आहे का कठीण आहे? याच्यामुळे काय होणार? लोकांचे जॉब जाणार. पण इफ यू आर इन एआय तुम्हाला हे मिळणार. त्यामुळे ही काळाची गरज आहे. कोण याला नाही म्हणत असेल ना, तो त्याच्या पायावर कुडाळी मारतोय. सिम्पल. क्लिअर? आपल्याकडे करणारी जे कोर्स करणारी लोक आहेत यांच्यासाठी जॉब अवेलेबल आहेत. येस. पण मार्केटमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी जॉब खतरा आहे. दुसरं कोडिंग. कोडिंग या बेसिक गोष्टी आहेत. कोडिंग मध्ये काय? तुमच्या रस्त्याचं सिग्नल. मॅडम तुम्ही तरी बोला किंवा मला तरी बोलतो प्लीज. व्हिडिओ मोठा बोलतो पाठवतोय. मोठा व्हिडिओ बनवू नका, तुम्हाला पाठवतो नाही. कोडिंग मध्ये तुम्हाला बेसिक, आपण सगळे क्रिप्टोकरन्सी ऐकलेली आहे. त्याच्यावर क्रिप्टो आहे, एथरम ऐकलं? एथरम नावाचा क्रिप्टो. त्याच्यावर सगळं कोडिंग बेस्ड आहे. आपल्या आधार कार्डवर बारकोड आहे, ती कोडिंग लँग्वेज आहे. कम्प्युटरची भाषा कोडिंग लँग्वेजची आहे. आधी C++ किंवा जावा ही कोडिंग मध्येच होतं. आत्ताचं लेटन पायथॉन लँग्वेज ही सुद्धा कोडिंगची आहे. आपलं अख्खं मार्केट हे बायनॉमिक्स, अल्गोरिदम्स कोडिंगचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करा किंवा काही करा, हा बेस तुम्हाला लागतो. जेवढे तुमचे ऍप्स बनवतात त्याच्यासाठी कोडिंग हे मस्ट आहे. क्लिअर एकदम? म्हणजे आणि अख्खं ब्रह्मांड जे बनलंय हा ते सारं कोडिंग सगळं ऍब्सोल्युटली व्हॉट इज सेइंग राईट. सगळं कोडिंग आहे. MI क्लाउड कोडिंग आहे. तुम्ही जिकडे कुठे तुम्ही जा, तुमचा जीपे, तुमचा फोन पे, पेटीएम सगळं कोडिंग लँग्वेजवर आहे. थोडी काळाची गरज आहे. सिंपल. आपण ऍडव्हान्स चालू म्हणून नेक्स्ट जनरेशन. अँड लास्ट ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार तुमचा युट्यूब चॅनल कसा बनवायचा, इंस्टाग्राम कसं वापरायचं, लिंकेडियनवर प्रोफाईल कसा बनवायचा, ओके, फेसबुक कसं ऑपरेट करायचं. आणि फायदा कोणाला होणार? तुम्हाला. तुम्ही प्रोफेशनल अकाउंट बनवणार आणि लोकांपर्यंत प्रोफेशनली पोहोचणार. सोशल मीडियाचा प्रॉपर वापर होणार. तुम्ही आपलं वेलजेनिक सिरी प्रॉपरली मार्केट करू शकता. कारण आज ट्रेडिंग राहिलं नाही. तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका 2 गोष्टी, मी तुम्हाला सांगतो कुठल्या, तुमचा बिझनेस इझिली होईल. तिथपर्यंत क्लिअर? ह्यानी काय होणार? तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. ज्यांनी हा कोर्स केलाय तो फ्रीलान्सर म्हणून जॉब करू शकतो, ऑप्शन 1, किंवा स्वतःची कंपनी स्थापन करूनही काम करू शकतो, ऑप्शन 2, किंवा ऑप्शन 3 वेलजेनिक्स मध्ये तो प्रोडक्ट प्रमोट करून पैसा बनवू शकतो. सोपं आहे. तर सर्टिफिकेट व्हॅलिड आहे, एक्झामवर बेस्ड आहे. इथपर्यंत क्लिअर आपला प्लॅन? ह्यानी होणार काय? तुम्हाला पहिलं इन्कम निघणार डायरेक्ट स्पॉन्सर बोनस. किती निघणार? 6,000 रुपये. प्रत्येक इन्कमवर लक्षात ठेवा TDS 5% आहे आणि 5% ऍडमिन चार्ज आहे. तो वजा केला तर 5,400 होतं. सिंपल. क्लिअर इथपर्यंत? दुसरं इन्कम आहे. आता पर्सेंटेजवर बोलायचं नाही. आधी आपण 20%, 12% हे बोलतो. तुम्हाला कोणी विचारलं की कंपनी किती डिस्ट्रीब्यूट करते, तर घाऊक सांगायचे. काय सांगायचं? घाऊक.
15% ते 80% कंपनी डिस्ट्रीब्यूट करते. हेच बोलले विनोद हो, सर हो, सगळे. 15%. जे विनोद सर जसं सांगतात तसंच्या तसं कॉपी पेस्ट करून याच्यात घुसवा. मी काय वेगळं बोललो का? हेच बोलले विनोद सर. 15% ते 80% कंपनी डिस्ट्रीब्यूट करते. त्याने एक्झाम्पल पण तुम्हाला दिलं 1000 कोटीचं. जर उद्या 1000 कोटीचा टर्नओव्हर जाणार, कंपनी किती डिस्ट्रीब्यूट करणार? 800 कोटी. कुणामध्ये? आपल्या सगळ्यांकडे. सिंपल एकदम. आता प्लानचा हा पहिला डायरेक्ट स्पॉन्सर बोनस म्हणजे व्हॅल्यू दिली 6000. दुसरा जो इन्कम आहे विच इज बिझनेस मॅचिंग बोनस, तो किती आहे? 3400. का? 100 पॉईंट व्हॅल्यूला 900 रुपये, 400 ला किती? 3600. 3600. 900 इंटू 4 3600. ओके. जर पॉईंट मॅच झाले तर 3600 मॅच होणार. तिसरं जे इन्कम आहे ते आपलं ट्रम्प कार्ड आहे. ते 100% मिळणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे डायरेक्ट वाढवायचे. ह्याचा फायदा कोणाला होणार? तुम्हाला होणार. पण डायरेक्ट तुमचे कंपनीने मधले रस्ते बंद केले. जे आधी लोकांना वाटत होतं मी काम केल्याने सिनियर जिंकतो, तसं होणार नाही. तुमचा डायरेक्टचा बेनिफिट तुम्हालाच मिळणार. फॉर एक्झाम्पल, वृषाली माझी डायरेक्ट आहे. वृषालीची 1 लाख रुपये कमवले, मला किती मिळाले पाहिजे? 50,000. आता किती मिळणार? 1 लाख प्लस 1 लाख. आता कळतंय ज्यांचे मल्टिपल आयडिया त्याचा फायदा. तर तुम्हीच असाल तुमच्या स्ट्रक्चरमध्ये 5, 7, 8 वेळा किंवा 4 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, काय होणार? 5 वर्षाचा गेम प्लॅन आहे. 1, 2, 3 आमचं तिघांचंही नुकसान आहे. कधीच भरपाई होणार नाही. तुमचं आहे का? आणि कधीच चान्स नाही. आम्ही सगळे सिंगल आयडी मध्ये होतो. तुम्ही आरामात आम्हाला बीट करणार. आरामात. इथे उदाहरण आहे. त्यांनी परवा त्याचं इन्कम सांगितलं आणि मॅडमचं इन्कम 4 लाखाचा डिफरन्स आहे. टीम साईज त्याची मॅडमच्या पेक्षा जवळजवळ 300-400 कमी आहे. Rank येऊन. माझं 6 लाख आहे, त्याचं 10 लाख आहे. 7.5 साडेसात. लाख. कुणाचं इन्कम जास्त पाहिजे? सिनियर कोण आहे? इन्कम कोणाचं जास्त आहे? समजने का कोशिश करू. तो जो डिसिजन आपण कळत न कळत घेतलेले आहे ना, तो पण बघत असतो. त्याचा फायदा तुम्हाला म्हणून इथपर्यंत क्लिअर. तर थर्ड इन्कमवर फोकस करा तुमच्या डायरेक्टवर. दुसरं, डायरेक्टला हेल्प करा बिझनेस ग्रो करायला. जर तुमचे 10 डायरेक्ट असतील, डायरेक्टवर कॅपिंग नाहीये. बायनरीवर 1,75,000चं कॅपिंग, बरोबर. तुमचे 10 डायरेक्ट असतील आणि प्रत्येक डायरेक्टनी 10 लाख रुपये कमवले, तुम्हाला किती मिळणार? 10 लाख इंटू 10, 10 लाख into 10. 1 करोड रुपये. 10 लाख कमवायला प्लॅन मध्ये तुम्हाला सोपं आहे की कठीण आहे? 2 वर्षांमध्ये. सो थिंक बिग. तोच पैसा आलेला आपण ट्रेडिंगला आणि इन्व्हेस्टमेंटला लावायचा. इथपर्यंत क्लिअर. हा एक आपला. दुसरा आपला जो सबस्क्रिप्शन आहे तो आहे स्मार्ट आधीसारखा. पण आता कंपनीने काय केलं? कंपनीने 10 सर्व्हिसेस आपल्या 14,750 विथ जीएसटी विकले. म्हणजे 12,500 प्लस जीएसटी विच इज 14,750. 10च्या 10 सर्व्हिसेस मिळणार तुम्हाला. स्कॉलरशिप पण देता येते. सोपं केलं. त्याच्यावर तुम्हाला मिळणार 100 पॉईंट, 2,000 रुपये. पीव्ही किती? 100. पण डायरेक्टचं किती? 100%. तुम्ही तिकडूनही प्रमोट करून हा काढू शकता. व्हॅलिडिटी 1 इयर. हे 2च राहणार. इथपर्यंत क्लिअर प्लॅन? इथे काय डाऊट कुणाला? काय नाही. आता बिझनेस करणं सोपं आहे की कठीण वाटतं तुम्हाला? आपल्या बिझनेसचे 2 निगेटिव्ह पॉईंट आहेत. कोणी सांगेल? पॉज घेऊ. बोला. आता तुम्ही आणि आम्ही जर प्रॅक्टिकली बघायला गेलो तर आपण सगळे सेम. आताच मी आणि अरविंद सर राजू पालवेच्या टीमच्या काउन्सिलिंगला आम्हाला दोघांना बोलवलं होतं. अरविंद सरनी हाच मुद्दा घेतला जो मॅडमने घेतला. आता शर्यत संपली आपल्यामधली. कारण का प्लॅन तुमच्यासाठी पण आत्ता लॉन्च झालाय, आमच्यासाठी पण आत्ताच लॉन्च झालाय. असा आहे का वेगळा लॉन्च केलाय? नाही. म्हणजे 0 जर काउंटर सेट केला तर आपण सगळे इथूनच सुरुवात करणार. आता इथे 20-21 लोक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणूच शकत नाही तुम्ही सिनियर आहात, तुम्ही हे आहात, आम्हाला माहितीच नाही. आणि सिंपल उदाहरण सांगतो इथे. अरविंद सरांचे इंट्रोड्युसर कोण आहेत? कुमार मेटांगे सर. कुमार मेटांगे सरांचा रँक काय? ग्लोबल प्रमोटर. अरविंद सरांची रँक आहे नॅशनल डेव्हलपर. 2 रँक पुढे गेला खालचा माणूस म्हणजे जाऊ शकतो. त्यांची मेहनत, त्यांची कलाकारी,
हे प्लॅन Introducer- कुणालाही कुठे अडवून म्हणजे ठेवत नाही. प्लान हे म्हणत नाही की सिनियरनी आणलाय त्या खालच्याला खालीच दाबा. कंपनी म्हणते जो कौशल्य दाखवणार, कलाकारी तो पुढे दाखवणार, जाणार. तो मेहनत घेणार, तो सगळ्यांना बीट करणार. त्यामुळे इथे बसलेला व्यक्ती कोणालाही कसाही बीट करू शकतो. आता मी आलो, माझ्याकडे टीम नाही, हे सगळं विसरून जा. इधर द क्लिअर. आपल्या प्लॅनचे 2 निगेटिव्ह पॉइंट आहेत. कोण सांगेल? मी कारण मुद्दाम सांगतोय निगेटिव्ह पॉइंट. कोण सांगेल? कोणी बोला. काही लोकांसाठी निगेटिव्ह बोला. काही लोक ऐकून घेतात व्यवस्थित, त्यांना हा. पटतंही हा. नाही आम्हाला करायचंय, हम्म. पण नंतर मग ते का मागे जातात ते कळत कशासाठी मागे जातात? कुठल्या प्रोडक्ट साठी मागे जातात? पैशासाठी जास्त करून पैशासाठी नाही, जातात. पैशासाठी मागे नाही जात. सॉरी, पैशाचं क्लोजिंग आम्ही तुम्हाला करून देऊ. उत्तर आहे त्याचं. कशासाठी मागे जातात? तुमचा कॉन्फिडन्स बघून जे मागे काय ते जातात. मोकळं बोला. प्लॅन व्यवस्थित शो जे नाही काय ते तुमचा opening कॉन्फिडन्स विकला जातो. मी काय सांगितलं तिथे मगाशी? मी माजलगावात आलो होतो, मी स्पोकन इंग्लिश बद्दल बोललो. मी एक पण स्पोकन इंग्लिशचा आजपर्यंत क्लास अटेंड नाही केला. आय डोंट नीड टू अटेंड स्पोकन इंग्लिश क्लास. डू आय नीड टू अटेंड? मी जे मॅम शिकवतात मी स्वतः स्पोकन इंग्लिश क्लासेस घेतलेले आहेत. फेक इट टिल यू मेक इट. आम्ही स्वतः तुम्ही कामाचे कॉन्फिडेंटली class मी काय बोललो की स्पोकन इंग्लिश ही व्हर्नाक्युलर मीडियमची गरज आहे. खरं बोललो की खोटं बोललो? म्हणजे मला सिलेबस माहिती आहे, मी घ्यायचो तर मला माहिती नाही काय घेणार. प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, उभं कसं राहायचं, बोलायचं, असं मी सगळं दाखवलं तुम्हाला. असं असं बॉडी लँग्वेज, खिशात हात घालून लोक उभे राहतात. तो आज पण लखनौचा सगळं छान बोलत होता, पण एक हात कुठे होता? पॉकेटमध्ये. ही दादागिरीची स्टाईल झाली. बॉडी लँग्वेज हे मला माहिती आहे, मग मी हेच सांगितलं ना, मी कुठे अटेंड केलाय क्लास. त्यांनी माझा कॉन्फिडन्स बघितला. हे LDP करण्यामागचा उद्देश काय? तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं. तो माणूस प्रोडक्ट कडे बघतच नसतो. एक ह्याच्यात ऍड करते. हा. मी जे जनरली ऑब्झर्व केलंय, आपला ग्रुपमध्ये जनरली बाकीचे लोक बघा बाहेरून आल्यानंतर पटापट उत्तरं देतात. आपल्या ग्रुपमध्ये लोक कमी उत्तर फक्त गौरी मॅडम गेल्या का नाही? बाकी लोक गेले स्टेजवर. नाही, हात उभा केला तर त्यांनी त्यांना बोलवलं ते त्यांना stage बोलवलं. वर. अच्छा, असं आहे. ओके, ठीक, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. तुला बोलत असतं. ओके, तर पहिलं काय, तो हा पर्सनल भाग झाला. आता मी सांगतो प्लॅनचे 2 निगेटिव्ह ऍस्पेक्ट. लोक कुठे नाही, आम्हाला पण रिजेक्शन कुठे आले? ट्रेडिंग. ट्रेडिंगला रिजेक्शन कुणाला येतं? ट्रेडिंग मध्ये लोकांचे लॉसेस झाले. ट्रेडिंग मध्ये लोकांनी दुसऱ्याला पैसे दिलेले आहेत, फंड मॅनेजमेंट केलेले आहे, भीती वाटते, मराठी माणसाला कल्चर नाहीये, आपल्याकडे बिझनेसचं माइंडसेट नाहीये. ट्रेडिंग या प्रोडक्टला तुम्हाला खूप चॅलेंजेस येऊ शकतात. गुंतवणुकीच्या प्रोडक्टला येतील का चॅलेंजेस? नाही एवढे नाही आहेत. नाही, कारण गुंतवणूक माणूस बाहेर पण म्युच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट, KVP, RS, NSE, बरोबर ना? म्हणतात त्याला काय बोलून गेले की आपल्याकडे सगळं आहे गुंतवणुकीचं. तुम्हाला इन्शुरन्स हवा, मी तुम्हाला तो पण देतो, हे हवं हे पण देतो. मग एखादा माणूस जर तुम्हाला वाटला ट्रेडिंग प्रति खूप निगेटिव्ह आहे आणि तुम्ही त्या पोझिशनला एकट्याच त्याच्याशी बोलताय, नो प्रॉब्लेम सर, ट्रेडिंग को मारो गोली. असं समजा ट्रेडिंग तुम्हाला फ्री मिळालंय. तुम्हाला किती सर्व्हिस मिळत आहे? 10 किंवा 13. तुम्ही एक काम करा सर, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी या, आपण बघू ना नंतर ट्रेडिंग. आता तो माणूसला आपण काय केलं? डायव्हर्ट केलं. इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता? हो. किती रिटर्न मिळतात? असेच रिटर्न मिळतात. इथे त्याच्यावर चांगले रिटर्न मिळाले तर मग तुम्ही सेशन ऐका. काय केलं तुम्ही? त्याला डायव्हर्ट केलं फायनान्सच्या दुसऱ्या गेलं. कारण का आपल्याला शेवटी कुठे जायचं आहे? ट्रेडिंग मध्ये रिस्क आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये रिस्क आहे का? नाही. तुम्ही जे घर 10 वर्ष आधी घेतलं, किती मार्केट अपडाऊन असेल, आज ते घर प्लस मध्येच असणार. 10 वर्ष आधीचा सोन्याचा रेट प्लस मध्येच असणार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कधी लॉस मध्ये जात नाही. हा पहिला फॅक्टर. दुसरा, लोक रेफरल प्रति नेगेटिव्ह आहे. जेव्हा आमच्यासारखी लोक भेटतील तेव्हा ते पॉझिटिव्ह होते. पण आता तुम्हाला युद्ध लढायचं आहे. पहिल्या आयुष्यात आपण 3 मिशनवर बोलतोय. तुम्हाला मी कॉलिंग पण सांगतो. पहिली मिशन काय? हर घर एक ट्रेडर. बरोबर? हर घर एक ट्रेडर. नंतर दुसरी मिशन काय? हर घर एक एंटरप्रेन्योर. तिसरी मिशन काय? हर परिवार प्रगतिशील परिवार. आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या मिशन वर काम करायचं. सिंपल आहे. प्रगतिशील परिवारमध्ये आपल्याकडे एज्युकेशनचा आता एक हब आहे, मेमरी एनहॅन्समेंट. प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत. हा इश्यू आहे कॉम्पिटिशनचा. ह्याला कुठला पेरेंट नाही म्हणेल तुम्हाला?
बरं हा कोर्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये मेमरी एनहान्समेंट? नाही. शोधा बरं. नाही आहे. सुनील सावंत सरांची क्लिपिंग दाखवा त्यांना, हे तुमच्याकडे पाहिजे. आज सुनील सावंत सरांनी त्या मुलीचं हे करून दाखवलं. ही ट्रिक तुम्ही करू शकता? किती लोकांना ही ट्रिक कळली? करून दाखवा. तो नेगेटिव्ह माणूस बाहेर पडेल. गाडे सरांनी करून दाखवलं की माजलगावमध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले ऑन द स्पॉट. सगळे विसरले काय बोलत होते ते, ऑन द स्पॉट पॉझिटिव्ह झाले. त्यांनी मला येत नव्हती, त्यांनी करून दाखवली, त्यांनी मला शिकवली. मग नव्हती एक ट्रिक, मी प्लॅन घेतला तरी ट्रिक करून दाखवली. सांगण्याचं तात्पर्य काय, डायव्हर्ट करावं लागतं. कारण आज आपल्याकडे डायव्हर्टला प्रोडक्ट्स आहेत. तू नको करू ट्रेडिंग, तू नको करू इन्व्हेस्टमेंट, तू नको करू रेफरल, पण मुलांच्या भवितव्याचा तर विचार करू शकशील की नाही? तुझ्या मुलाची मेमरी अशीच ठेवायची का तुला? त्यांनी किती छान एक्झाम्पल दिले आज. फोकस ऑन 2 थिंग्स. काय की त्या मेमरीमुळे काय लॉसेस होऊ शकतात. त्यांनी एक्झाम्पल दिलं 4 मार्कामध्ये 10 लाख. आणि सत्य आहे. मेडिकलला माझ्या मित्रावर झालेली घटना आहे. ओपन कॅटेगरी अनिकेत वडनेरकर, वय वर्ष साल होता 1992. मी शिपिंगला गेलो तो मेडिकलला गेला DY पाटीलला. 3 मार्कामध्ये त्या मुलाला ऍडमिशन नाही मिळाली. त्याला डोनेशन त्यावेळेस भरलेलं 16.5 लाख रुपये आपल्या बिल्डिंग मध्ये. आणि 92 मध्ये 16.5 लाख रुपये भरून त्यांनी ऍडमिशन घेतली. आता तो US मध्ये डॉक्टर आहे. समोरची घटना आहे. ओनली 3 मार्क्स. हे होऊ शकतं. मग अशा वेळेस हा कोर्स कामी येणार की नाही? तुम्ही कसं सांगता हे तुमच्यावर आहे. कलाकारी, ही कलाकारी शिकायची आहे तुम्हाला. प्रत्येक वेळा ऋषिकेश ऋषाली गाडेसर नसणार आहेत. आता तुमचा बिझनेस तुम्हाला तयार व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपण LTP ला आलो, म्हणून तुमचे प्रश्न उत्तर आले पाहिजे. क्लिअर एकदम? इथे निगेटिव्हिटी नाही येणार. सेकंड, स्पोकन इंग्लिश, जे गावामध्ये प्रोडक्टला फोकस करतात. आंद्रे चक्रवर्ती मॅडम बोलत होत्या, स्पोकन इंग्लिश 3-4 महिन्यात शिकलं जातं. नॉर्मली बाहेर जर तुम्ही शिकायला गेलात, मी कोर्स घ्यायचो, 6 महिने लागतात शिकवायला. कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. मला तोच चॅप्टर जसं ते म्हणाले रिपीट करावा लागतो. एका असं असेल ऋतुजा पुढे निघून गेली आहे, पण माझे 3 विद्यार्थी मागे आहेत. मग मी ऋतुजाला काय सांगणार, हा पुढचा वर्ग तू बसू नको. हे मी सांगू शकतो ना झूमवर, हा तुझ्यासाठी नाहीये, पण ते 3 कच्चे खिलाडी तुम्ही बसा. सो टीचर हॅज टू गो फ्रंट अँड बॅक. तो फिक्स सिलेबस कधीच नसू शकतो, म्हणून तो फिक्स सिलेबस नव्हता. 6 महिने स्पोकन इंग्लिश शिकायला. जो पकडतो त्याला 3 महिने. हा गरजेचा आहे. ह्याच्यासाठी काय पालक नेगेटिव्हिटी दाखवतील? काही नाही. तुम्हाला काय करायचं, मेंटरची माहिती जसं मी सांगितलं वेबसाईटवर काढली मॅडम, मला तुमची अजून माहिती पाहिजे, कारण वेबसाईटवर एवढीच होती. तिथेच बोललो मी, प्रशासन म्हणाले तुम्हाला माहिती मिळून जाईल. सुनील सावंत तुम्ही टाका YouTube मध्ये, तुम्हाला त्या माणसाची एवढी मोठी लिस्ट मिळेल. एवढा फेमस माणूस आहे. सिंपल आहे म्हणून त्याला गृहीत धरू नका. इंडियाला त्यांनी रिप्रेझेंट केलेला माणूस तुमच्या समोर आज ऍक्च्युअली फिजिकली बोलला. 2 लोक त्यातली, एक मानसी जडे आणि आपण पिच नाही करत आहोत त्यांना, आपण कॅज्युअली घेतोय. असा कुणालाही बाहेर मार्केटमध्ये कितीतरी लोक आहेत मेमरीवाले, त्यांना नाही पकडलं कंपनीने सगळ्यात जो टॉप होता इंडियाचा त्याला घेऊन आले. चॉईस कंपनीकडे पण होता ना, तुम्हाला लक्षात येते? सो फोकस एडिफिकेशन जे आहे ते मेंटॉर कोचचं पाहिजे आणि त्या प्रोडक्टची की पॉइंट्स पाहिजे. की मेमरी एनहान्समेंटमध्ये जे मुलं आहेत त्यांचा अभ्यास जर 70-75 असेल तर एक गोडी निर्माण 80%ला जाणं, हे तुमचं तुम्हाला कलाकारी शिकायला लागणार. ह्याला कधीही नेगेटिव्ह रिस्पॉन्स नाही. लिहून देतो तुम्हाला आणि त्यांना सांगायचं सर तुम्हाला कोर्स नाही केला तर तुमच्या मुलाची प्रगती खाली आली, स्ट्रेस तुमच्या घरात येणार, फॅमिली हार्मोनी डिस्टर्ब होणार. तुम्ही हा शोधून दाखवा मला कोर्स, त्याला मिळणारच नाही. हा कोर्स मार्केटमध्ये एवढ्या चीप अवेलेबलच नाहीये. गुगलवर शोधू देताना, त्यामुळे त्या कोर्सला तुम्हाला एंट्री मिळणार. मग 100 PU मिळू शकते किंवा 400 PU मिळू शकते. पुढचे 3 जे आपले कोर्सेस आहेत ते सगळे नेक्स्ट जनरेशनचे आहेत. याची फी तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय करायचंय, त्यांना फी कम्पेअर करून दाखवायची. आपण दाखवत नाही, तिथेच दाखवायची. तुम्ही उघडा आणि त्यांना सांगायचं उघडा सर, तुम्हीच उघडा. गुगलवर टाका ऍडव्हान्स डिजिटल UGCचा कोर्सची फी टाका. लेट देम डू इट. पण त्याच्या आधी पहिलं तुम्ही स्वतः रिसर्च Information. सगळ्यात महत्वाचं, मला सेल न यायचं कारण आपण स्वतः माझं अज्ञान. माझ्या अज्ञानामुळे मला लोक हो म्हणत नाही. सिंपल आहे.
आजही आपण मार्केटमध्ये डिमांड, लोकांकडे डिमांड करतोय, ये बाबा ये बाबा ये बाबा. तुम्ही द्यायला काही जातच नाही आहात का? तुम्हालाच कळलेलं नाही मी देणार आहे. डिमांड जो माणूस करतो ना तो मागणारा असतो, तो कधीच देणारा होत नाही. कमांड जो करतो ना तो देणारा असतो. एवढं सगळं आपल्या समोर परोसलंय, हे मलाच समजलं नसेल तर मी इतरांना कसं काय सांगणार? माझ्या हातात सोनं आहे हो, पण ते सोनं खरंच आहे का हे मला कळलंय का? हा महत्वाचा मुद्दा आहे. मला ज्यावेळेला ते सोनं म्हणून कळेल तेव्हा मी सोनं म्हणून विकेन. लोक हो म्हणत नाही, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त मी आहे. आम्ही येणार, आम्ही लोकांशी बोलणार पण नंतर तो तुम्हाला भेटणार आहे. तुमच्या चेहऱ्याची माशी हलत नाही. तो म्हणते ह्यालाच काय माहीत नाही, हा काय मला शिकवणार, हा काय मला पुढचा मार्ग दाखवणार. आम्ही ट्रेड येत नाही, LDBला बसत नाही, सांगितलेलं शिकवलेलं आम्ही परत ते लिहून घेत नाही, त्याच्यावर परत आपण त्याच्यावर अभ्यास करत नाही आहोत. मग आपण मागायला जातो की द्यायला जातो? त्याचा एखादा खोचक प्रश्नाला तुमच्या चेहरा खाली पडतो, त्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कॉन्फिडन्स तुमच्याकडे नसायला कारण तुम्ही ह्या गोष्टी समजूनच घेत नाही आहात. व्हेरी कॅज्युअल. कंपनी व्यवस्थित चालले, कंपनीचा धंदा वाढतोय, नवीन नवीन गोष्टी कंपनी आणते, मग तिथे जर धंदा येतोय तर लोक हो म्हणतात. लोक मला का नाही हो म्हणत? सिंपल गोष्ट आहे. कधी जर हा प्लान दिला आपल्याला शुक्रवार गुरुवारी, मला कसा प्लान बाहेर झाला? बाहेर आहे मला प्लान, माझ्याकडे काय पुस्तक आहे. काय केलं मी त्या दिवशी जाऊ? आपण 3 वाजेपर्यंत आम्ही मी सगळं रात्री 3 calculation वाजता केलं. जे विनोद सर बोलले, पहिलं तिथे तर डायरी होती, त्याचा मजकूर काढला, त्याचं कॅल्क्युलेशन काढलं, म्हणजे डायरी मला सरांना दाखवलं, प्रशांत साळुंके सरांना दाखवलं, त्याचं अप्रुव्हल घेतलं. सर मी बरं म्हटलं परफेक्ट काढलं ऋषिकेश सर. त्याचा काय केला, अभ्यास केला, काही ह्याच्यात मी फोटो काढले. काही नाही वेगळं केलं. प्लान आता झालं नवीन. आज सेकंड टाइम मी ऐकतोय. गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवसात मला कसा प्लान लक्षात आला? जर माझ्या डोक्यात काही वेगळी मशीन नाही, मी फक्त केला माझा बिझनेस आहे, मला प्लान आला पाहिजे. मी समजून घेतलं. हे मला कोणाला तरी सांगायचं आहे, मला कोणी सांगितलं? हे पहिलं मला समजलं का? नवीन प्लान कोणी सांगितलं? मग तुम्हाला अधिकार नाही इतरांना सांगायचं, मलाच समजलं नाही. बरं तुम्ही स्वतःहूनही बोलत नाही की जे काही चाललंय आम्हाला समजलं नाही. मी समजलो नाही तर मी त्यांना कसं काय सांगणार? कसं सांगणार सांगा?